नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सावलीला तिलोत्तमाचे बोलणे आठवते. तिलोत्तमाने म्हटलेले असते की जर माझ्या अमृताला आणि तिच्या बाळाला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही सावली. आणि एका कोपऱ्यात बसून रडत आता ते बोलणे आठवताच आता सावलीला वाईट वाटतं. तर त्याच वेळेस आता सारंग तिथे येतो. सावलीची ती अवस्था बघून आता सारंग म्हणतो की सावली, का तू असा स्वतःला त्रास करून घेते आणि का तू असं वागतेस? तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सर, माझी काहीही चूक नसताना तिलोत्तमा मॅडमने माझ्यावरती सगळा दोष लावला आहे. आता सावली म्हणते की जेव्हा तिलोत्तमा मॅडमवरती संकट आलं होतं तेव्हा माझ्या परीने मी वाटेल तसे प्रयत्न केले होते. सावली म्हणते की तुम्ही मला एक सांगा ना, मी हे सगळं मुद्दाम करेल का? आणि तरीही तिलोत्तमा मॅडम मला अशा का बोलल्या, असा प्रश्न आता सावली आता सारंगला करते. सारंग म्हणतो की सावली तू सोडून दे, सगळ्या काही आईच्या गोष्टी तू मनाला का लावून घेतेस? सावली म्हणते की तुम्ही बघितल्या ना तिलोत्तमा मॅडम मला कशा बोलल्यात त्या. आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम मला एवढ्या बोलत असताना तुम्ही मात्र गप्प राहिलात. तर सारंग म्हणतो काय करायला पाहिजे होतं सावली मग मी? सारंग म्हणतो की जर मी तिकडे काही बोललो असतो तर तमाशा झाला असता. अशा वेळी शांत राहिलेलं बरं सावली, आणि तेच मी केलं. तर आता सावली म्हणते की अशा वेळी मला तुमची साथ हवी होती सारंग सर, आणि त्याच वेळी तुम्ही गप्प राहिलात. सारंग म्हणतो चल बरं, स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस, अगोदर तू काहीतरी खाऊन घे. तर सावली म्हणते अजिबात नाही, जोपर्यंत अमृता वहिनी सुखरूपपणे घरी येत नाही ना तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. आता इकडे राजकुमार आणि तिलोत्तमा हॉस्पिटलमध्ये अमृता शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात. अमृताची आता आवड निवड प्रत्येक गोष्ट आता राजकुमारला आठवत असते. आणि अमृताला वांगी आवडत नसताना देखील बाळाला वांगी आवडतात म्हणून अमृताने वांगी खाल्ली हे आता राजकुमारला आठवतं. आणि राजकुमार डोक्याला हात लावून ते सगळं अमृताचं प्रेमाचे ते अनुभव आता आठवून रडू लागतो. आणि त्यानंतर आता राजकुमार मोठ्याने हाय मोकलून रडू लागतो. आणि तिलोत्तमाच्या मांडीवरती डोके ठेवून राजकुमार रडत असताना तिलोत्तमा आता राजकुमारला समजावते आणि म्हणते की हे बघ राजकुमार, देवावरती विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. आणि आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार अजिबात रडायचं नाही. तर तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. डॉक्टरला तिलोत्तमा बघता क्षणी राजकुमारला उठवत म्हणते की राजकुमार, अरे डॉक्टर आलेत. तर राजकुमार डॉक्टरांकडे बघतो. त्याच वेळेस आता इकडे सावली घरी आता विठोबा रायासमोर येऊन विठोबाच्या पायाशी आता झेंडूचे फूल ठेवते. आणि त्याच वेळेस आता सावलीने अमृताच्या सुखरूपतेसाठी विठोबाकडे प्रार्थना केलेली असते. हात जोडतच आता सावली म्हणते की विठ्ठला, मी तुझीच सावली आहे आणि आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच नाही मागितलं. आणि लगेच आता सावली म्हणते की पण आज मी तुझ्याकडे मागणे मागते, माझ्यासाठी नाही पण आज वहिनीसाठी मागणे मागते, आणि काहीही करून वहिनीला सुखरूप घरी आण. आणि हात जोडत आता सावली म्हणते की तू माझ्यातला संतती विरहाचा योग नाही घालवला तरी चालेल. आणि हात जोडतच आता सावली म्हणते की पण वहिनींना लवकर बरं करून वहिनींना आणि तिच्या बाळांना सुखरूप ठेव. आणि सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम बाळासाठी खूप आसूर होऊन बसल्या, तेव्हा बाळाला काही होऊ देऊ नकोस. आणि त्याच वेळेस आता विठोबासमोर लावलेला दिवा सावली ते बोलत असतानाच आता फडफड करून विझू लागतो. तर त्याच वेळेस आता सावली दिव्याला हात लावते पण तोपर्यंत दिवा विझलेला असतो. इकडे आता तिलोत्तमा राजकुमार उठून डॉक्टर समोर येतात. आता डॉक्टर त्यांना सांगतात की हे बघा, मी तुम्हाला आता जे सांगतो ते व्यवस्थित ऐका. आम्ही तुमच्या मॅडमच्या काही टेस्ट केले आणि त्या टेस्टचे रिपोर्ट आलेत. राजकुमार म्हणतो काय आले रिपोर्ट? आता डॉक्टर म्हणतात सॉरी पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. तर तिलोत्तमा म्हणते की म्हणजे काय झालंय? आता डॉक्टर म्हणतो की मला सांगताना खूप वाईट वाटतं पण पेशंटच्या पोटातील बाळ. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे ना सगळं? आणि आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, बाळ काही हालचाल करत नव्हतं तेव्हा आम्ही त्याच्या काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये बाळ हे मृत झाल्याचे आता डॉक्टर बोलतात. तर ते ऐकून राजकुमार तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता विठोबासमोरचा दिवा विसता क्षणी तिलोत्तमाचे बोलणे आता सावलीला आठवते. बोट करून दम देत तिलोत्तमाने सावलीला म्हटलेले असते की जर अमृताच्या बाळाला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही सावली, हे आता सावलीला आठवतं. आता राजकुमारकडे बघत आता डॉक्टरला तिलोत्तमा म्हणते की हे बघा, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, आपण पुन्हा एकदा टेस्ट करू, मी तुम्हाला सांगते सगळं काही व्यवस्थित असेल. आणि डॉक्टर म्हणतात की तुम्ही शांत व्हा, मी कन्फर्म करूनच तुम्हाला सांगितलंय ते बाळ दगावलंय म्हणून. तर तिलोत्तमा आता भानावर येऊन सगळ्यात मोठ्या सत्याचा तिलोत्तमासमोर आता उलगडा झालेला असतो.
आणि डॉक्टर म्हणतात देवाची सुद्धा हीच इच्छा आहे आणि देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा आता तिलोत्तमा आणि राजकुमार अमृताकडे बघतात. आता इकडे सारंग हा दरवाजाजवळ उभा राहून आत्तापर्यंत जे जे काही घडलं ते सगळं आता सारंगला आठवते. तिलोत्तमा सावलीला कशी बोलली, सावलीला सगळा दोष देऊन आता अमृताचं सगळं काही खापर सावलीच्या डोक्यावर कसं फोडलं हे सगळं आता सारंगच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात पाठीमागून घाबरतच आता सावली तिथे येते आणि सारंगला म्हणते की अहो ऐका ना, मला तुम्ही लगेच हॉस्पिटलला घेऊन चला. सारंग म्हणतो अजिबात नाही सावली, जर तुला तिथे नेलं तर आई उगाच चिडेल. सावली आता हट्टाला पेटून काही ऐकायला तयारच नसते. सावली म्हणते की मला वहिनींना भेटायला जायचं आहे, तुम्ही प्लीज मला घेऊन चाला. तर सारंग म्हणतो सावली अगं असं काय करतेस तू. सारंग म्हणतो की तू शांत हो, पण तिकडे आई आणि दादा आहे, तो बघून घेईल काय करायचं ते. सावली सारंग म्हणतो की सावली विषयाची परीक्षा कशाला घेतेस, आई आहे ना तिकडे तेव्हा ती बघून घेईल. सावली म्हणते की मला जाणवतं आहे काहीतरी तिकडे भयानक आणि विचित्र घडलं आहे. सारंग सर मला तिकडे जायचं आहे. तरीसुद्धा सावली म्हणते की मला त्यांच्याकडे जायचं आहे. सारंग म्हणतो सावली तुला काही कळतंय का, तिकडे जर तू गेली तर आई चिडेन. सारंग म्हणतो की तुला असं का वाटतं, सगळ्या गोष्टी तूच हँडल करू शकते सावली. आणि सारंग म्हणतो की हे बघ सावली तू इथेच थांब, यावेळेस मला आईला दुखवायचं नाही आहे. तर सावली आता सारंगकडे बघते आणि त्यानंतर आता सावली म्हणते की पाहिजे तर सारंग सर मी तुमच्या पाया पडते, पण मला जाऊ द्या. आणि सावली सारंगच्या पाया पडू लागताच इकडे आता सावलीला चक्कर येऊन सावली खाली पडते. तेवढ्या सारंग सावलीला धरतो. इकडे आता तिलोत्तमा आणि राजकुमार दोघेही डॉक्टरसोबत आता अमृताच्या रूममध्ये येतात. आणि तेवढ्यात आता राजकुमार अमृतापाशी येतो आणि म्हणतो की अमृता. राजकुमार म्हणतो की झोपली बरं का अमृता आई. तर डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांचं आत्ताच ऑपरेशन झालं आहे, तेव्हा त्यांना जास्त हालचाल करायला लावू नका. राजकुमार म्हणतो ठीक आहे. आणि पुन्हा आता राजकुमार अमृताला उठवू लागतो. आणि इकडे आता राजकुमार डॉक्टरला म्हणतो की मुलगा होती की मुलगी. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा राजकुमारला म्हणते स्टॉप इट राजकुमार, काय बोलतोयस. तर डॉक्टर म्हणतात की मी कसं सांगू. आता राजकुमारला राग येऊन डॉक्टरची कॉलर पकडत राजकुमार म्हणतात की डॉक्टर मुलगा होती की मुलगी. तर आता तेवढ्यात तिलोत्तमा राजकुमारला धरते. तर डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा रडतच खाली बसत राजकुमार म्हणतो मी आता अमृताला काय सांगू. तर तिलोत्तमा ही रडू लागते. आणि आता इकडे सारंग सावलीला बेडरूममध्ये आणून झोपवतो. आता सारंग बबलूला म्हणतो की काय सावली स्वतःला त्रास करून घेते. तर बबलू म्हणतो की सावली वहिनीना दादा सगळ्यांचा विचार करते आणि सगळ्यांना समजून घेते, तरीसुद्धा तिच्याच बाबतीत वाईट का घडतं काय माहिती. सारंग म्हणतो की जर आईचं ऐकलं नसतं आणि या जर गेल्या नसत्या तर रिक्षा बंद पडली नसती आणि हे सगळं काही घडलंच नसतं. तेव्हा सगळा दोष परिस्थितीचा असल्याचे आता सारंग बबलूला सांगतो. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव सारंगजवळ येतात. तेव्हा आता चंद्रकांतराव सारंगला म्हणतात की तिलोत्तमा रडत होती, फार काही फोनवरती ती बोलली नाही, पण ताबडतोब तिने आपल्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावलंय. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात सावलीला काय झालं. तेव्हा आता बबलू म्हणतो की काही नाही, सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं तेव्हा चक्कर आली. चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ सारंग, सगळ्या गोष्टी एकाच वेळेस कशा होतात काय माहिती, तू इथेच सावलीजवळ थांब, सावलीला तुझी गरज आहे, मी जातो. सारंग म्हणतो की नाही नाही बाबा तुम्ही एकटे कसं जाता, मी तुमच्यासोबत येतो. आणि त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा आणि राजकुमार दोघेही आता अमृतासमोर बसलेले असताना तिलोत्तमा म्हणते की राजकुमार सारंग आणि हे येत आहे तिकडे. तर तेवढ्यात अमृता आता शुद्धीवर येते. आणि शुद्धीवर येता क्षणी आता अमृता राजकुमारकडे बघते आणि म्हणते की सावली. तर तेवढ्यात आता अमृता तिच्या पोटाला हात लावते. तर पोटात आता हलकं हलकं वाटत असताना लगेच आता अमृता म्हणते की माझं बाळ, अहो माझं बाळ कुठे आहे, आई माझं बाळ कुठे आहे. तर तिलोत्तमा राजकुमारकडे बघते. आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि अमृताला काय सांगायचं याचा विचार आता तिलोत्तमा राजकुमार करू लागतात. आणि आता तेवढ्यात मन घट्ट करून राजकुमार म्हणतो अमृता आपलं बाळ गेलं. ते ऐकताच आता अमृता सनकन राजकुमारच्या कानाखाली मारते आणि म्हणते की अशी मस्करी करत असतात का. तिलोत्तमाकडे बघत आता अमृता म्हणते की आई तुम्ही सांगा ना, यांना ना शिक्षा द्या आणि उठाभाषा काढायला लावा. राजकुमारला वाईट वाटतं. आणि अमृता म्हणते की बस झाली आता तुमची मस्करी आणि आई मला बाळ हवंय. आणि आता अमृता बेडवरून उठत आता मला माझ्या बाळाला बघायचं असे म्हणत बाहेर जाऊ लागते. राजकुमार तिलोत्तमा आता अमृताला धरतात. अमृता ऐकायला तयार नसते. अमृता राजकुमारला म्हणते की तुम्ही बाजूला व्हा, मला बाळ बघायला जायचं. आणि अमृता बाहेर जाऊ लागते.
आणि ते सगळं बघून आता तिलोत्तमा ही बेडवर बसून तोंडाला हात लावत रडू लागते. तर इकडे आता सावलीसुद्धा बेशुद्ध पडलेली असते. आणि इकडे आता तेवढ्यात आता सावली शुद्धीवर येते आणि सावली तिचा चष्मा घालून उठून बसते. सावलीजवळ आता कोणीच नसतं, कारण सारंगसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. आणि त्यानंतर आता अमृता ही आता इकडे तिकडे बाळाला शोधू लागते. तर नर्स तिथे येते, तेव्हा अमृता नर्सला म्हणते की माझं बाळ कुठे आहे, तिकडे असेल कदाचित. आणि अमृता अजून दुसरीकडे जाऊ लागता समोरून एक मुलगी बाहुली घेऊन तिथे येते. तर त्या मुलीकडची बाहुली हिसकावून घेत अमृता म्हणते की माझ्या बाळाला घेतलंस का तू, आणि माझ्या बाळाला घेऊन जात होतीस, असं करायचं नाही बरं का. तर आता अमृता ती बाहुली घेऊन तिचंच बाळ आहे असं समजते. तर ती मुलगी रडू लागते आणि ती बाहुली हातात घेऊन अमृता खाली बसते आणि म्हणते की माझं बाळ किती गोड दिसतंय आणि अगदी तुमच्यासारखंच दिसतंय बरं का. तर राजकुमारला वाईट वाटते. आणि त्यानंतर आता हसतच त्या बाहुलीकडे बघत आता अमृता राजकुमारला म्हणते की घ्या ना तुम्ही बाळाला आणि बघा किती छान दिसतंय. तर राजकुमारला खूप वाईट वाटतं आणि राजकुमार अमृताकडे बघत तसाच रडू लागतो आणि राजकुमारच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तर अमृता बाळाकडे बघत आता हसू लागते. आणि त्यानंतर आता अमृताला डिस्चार्ज करून राजकुमार आणि तिलोत्तमा हे घरी आणतात. तर राजकुमार आणि तिलोत्तमाने अमृताला आणतात क्षणी अमृताच्या आता बरोबर ती बाहुली असते. आणि घरी येता क्षणी आता इकडे सावली सगळेजण आता अमृतासमोर येतात. तर तेवढ्यात जयंतीसुद्धा आता तिथे आलेली असते. आणि जयंती आता अमृताकडे बघत म्हणते की बघूयात मेंदळ्यांचा वारस बाळ तरी कसं आहे तुझं. आणि पटकन आता जयंती ते बाळ बघता क्षणी जयंती मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की ही काय बाहुली घेऊन आलीस तू. तर आता अमृताला राग येतो आणि अमृता पटकन आता जयंतीला धरते आणि म्हणते की ते माझं बाळ आहे आणि तू कशाला असं बोललीस. तर आता इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर सावली अमृताची ती अवस्था बघून तिलोत्तमाला म्हणते की काही जरी झालं तरी वहिनींना सत्य सांगायलाच हवं. तेव्हा आता तिलोत्तमा सावलीला म्हणते की अगोदरच तू तिचं बाळ हिरावून घेतलंस आणि आता तू तिच्या वाट्याचं सुखसुद्धा हिरावून घेतेस का. तर सावलीला मोठा धक्का बसतो. प्रेक्षकांनो, आता अमृताला सत्याचा उलगडा कोण करणार. तर सावली अमृताला बाळ देण्यासाठी आता कोणतं पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.